शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज पीक विमा, नुकसान भरपाई, सोयाबीन, कापूस बाजारभाव संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व आत्ताच्या व्हिडिओमध्ये पीक विमा व नुकसान भरपाई संदर्भात देखील बातम्या पाहणार आहोत। पीक विमा जिल्ह्यांची यादी देखील पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली सर्वात मोठी बातमी आहे, पिकांच्या नुकसान भरपाई पोटी 12,39,00,000 रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार वाटप। एप्रिल मे मध्ये झालेल्या वादळी पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे बहुतांश ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले होते। सध्या जर पाहायला गेलं तर 19,995 शेतकऱ्यांचे 6,784 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। त्याकरिता 12,39,00,000 रुपयांचा निधी वाटप होणार आहे। जिल्ह्यांची यादी देखील आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून त्या जिल्ह्याबाबतची अपडेट देऊ। मोठी बातमी सोयाबीनच्या दराबाबत दिलासा देणारी आहे। 5,300 रुपयांचा जास्तीत जास्त सोयाबीनला दर, 5,000 रुपयांच्या पुढे गेले सोयाबीन बाजारभाव। वाशिम या बाजार समितीमध्ये असा दर मिळत आहे, तर कमीत कमी दर या ठिकाणी 3,880 तर आवक 3,000 क्विंटल पर्यंत। आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, 2,481 कोटींचा निधी मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक शेतीसाठी आता हा निधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा। आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, निवडणुकीत महायुती विक्रमी कोल, 1,500 की 2,100 रुपये मदत वाढवणार असल्याची चर्चा। सध्या जर पाहायला गेलं तर 1,500 ऐवजी 2,100 येणार। शेतकऱ्यांनो, मतमोजणी झाली, निकाली लागला। आता पीक विमा वेळेत काढून घ्या। पीक विमा काढल्यास नुकसान भरपाईचा मिळेल लाभ। आता जर पाहायला गेलं तर 75% क्षेत्रावर पेरण्या आटोपल्याचं चित्र दिसून येत आहे। पीक विमा काढल्यास आता नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। जरी पिकाचे नुकसान झाले तरी तुम्हाला मोठी रक्कम जी आहे ती नुकसान झाल्यामुळे पाहायला मिळू शकते। 1,306 शेतकऱ्यांच्या पदरी निराशात, कापूस उत्पादक झाले हतबल, अजूनही मिळाला नाही पीक विम्याचा मोबदला। काही ठिकाणी अजूनही पीक विमा मिळाला नसल्याची स्थिती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या निराशा। वातावरणात बदल, तुरीच्या फुलांना गळती। सध्या जर पाहायला गेलं तर वातावरणात मोठा बदल झालेला असून तुरीच्या फुलांमध्ये गळती पाहायला मिळत आहे। त्यातल्या त्यात आळ्यांचा प्रभाव देखील तुरी या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची पीक ही मराठवाड्यामध्ये दिसून येते। आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। आता पहिला जिल्हा कोणता आहे ते देखील पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा आता रक्कम मिळणार आहे त्याबाबतची अपडेट आहे। अजून इतर जिल्ह्याबाबत माहिती पाहणार आहोत, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये एप्रिल मे मध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे। अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी झालेला होता। त्याकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची देखील गरज पाहायला मिळत होती। मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे। प्रति शेतकरी 8,000 व काहींना 13,000 रुपयांपर्यंत देखील लाभ मिळू शकतो। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून पुढील अपडेट्स देखील पाहायला मिळतील। सध्या 19,295 शेतकऱ्यांना जे आहे ती 6,744 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान। 9 लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद, पुरवठा विभाग। स्वस्त धान्यांसाठी डिसेंबर अखेरपर्यंत ई-KYC बंधनकारक। सध्या जर पाहायला गेलं तर 9 लाख लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्याची माहिती मिळत असून पुरवठा विभागाकडून ही माहिती आलेली आहे। स्वस्त धान्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत ई-KYC बंधनकारक असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। शेतकरी मित्रांनो, शेवटच्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना अडकाठी पाहायला मिळत आहे। ओले शेत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, वातावरणातील थंडीमुळे सुकेना शेत। सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेवटपर्यंत मुसळधार पाऊस राज्यामध्ये बरसलेला आहे। त्यामुळे काही शेतांमध्ये ओलावा अजून देखील टिकून आहे, त्यामध्ये गारठ्याने देखील शेत जास्त ओलाव्यात। आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। आता जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत नक्कीच मिळणार असल्याची माहिती। मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी 13,000 पेक्षा अधिकची रक्कम मिळण्याचा अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर
एप्रिल महिन्यामध्ये बाधित क्षेत्र जर पाहायला गेलं तर 219.14 हेक्टर पाहायला मिळत आहे। त्यामध्ये आता पात्र असलेले 502 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकरी काही शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देखील मिळण्याची माहिती पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात भरपाई जर पाहायला गेलं तर 73 लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मे मध्ये 147.82 हेक्टरवर नुकसान झाले तर 441 शेतकऱ्यांना 52 लाख रुपये आता लवकरच वाटप होणार आहेत। जून मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1,45,00,000 रुपयांपर्यंत वाटप। कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 6,500 रुपयांचा दर मिळत आहे, तर कमीत कमी 2,300 तर सरासरी दर 4,400 रुपयांपर्यंत मिळत आहे। म्हणजे कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ आहे। 65 रुपये किलो हा कांद्याला भाव आहे। आवकेचा जर विचार केला तर 1,11,000 क्विंटलपर्यंत। कृषी स्वावलंबन योजना अर्जास झाला प्रारंभ। 90% मिळते अनुदान। लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड। शेतकऱ्यांना होऊ शकतो मोठा फायदा। शेतकऱ्यांनो घ्या लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर मोठी योजना आहे। राष्ट्रीय कृषी विकास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ही योजना आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळेल। हमीभावाने खरेदी केंद्र सुरू तरी सोयाबीनचा भाव वाढेना। बाजार समित्यात क्विंटल मागे सरासरी 4,000 रुपयांचा मिळत आहे बाजारभाव। सोयाबीनला कोठे किती कमाल भाव जर पाहायला गेलं तर खामगाव या ठिकाणी 4,300, चिखली या ठिकाणी 4,290 तर मलकापूर या ठिकाणी 4,190 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। दरामध्ये चढ उतार आहेत, काही ठिकाणी दरात मोठी घसरण। नवीन सरकार येताच लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट। खुशखबर संजय शिरसाट यांच्याकडून माहिती। संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची माहिती। आता 1,500 नव्हे तर लाडक्या बहिणींना प्रति महिना 2,100 रुपयांचा लाभ होणार। आता डिसेंबरचा हप्ता देखील तात्काळ महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंकडून देखील देण्यात आलेली आहे। याबाबत मोठी बातमी। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। आता काय बातमी आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपयांची रक्कम जमा होऊ शकते ते देखील आपण पाहणार आहोत। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळू शकतो। नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात 16 ते 30 नोव्हेंबर देशभरात पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता निकषावाही आधारित नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। आता ती शास्त्रीय पद्धतीने जे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत नुकसान भरपाई जमा झालेली नाहीये त्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना फायदा देखील होईल व मोठ्या प्रमाणात आता नुकसान भरपाई। रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला मिळाला 7,000 रुपयांचा दर। उमराने प्रतिवारील सुधारणा झाल्यामुळे मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम। 935 वाहनांमधून झाली 12,000 क्विंटलची आवक। दर जर पाहायला गेला तर लाल कांद्याला 7,000 रुपयांचा दर मिळालेला असून रामेश्वर कृषी मार्केटमधील ही स्थिती दिसून येत आहे। कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ देखील पाहायला मिळत आहे। दर तेजीत। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाची दिलासा देणारी अपडेट काय आहे, शेवटची अपडेट आहे ही पाहणार आहोत। आता ही अपडेट शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून पाहायला मिळत आहे। 5,135 शेतकऱ्यांचे 2,539 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। या बाधित पिकांचे पंचनामेही केले आहेत। या शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनाकडून 2,17,67,000 रुपये निधीची गरज आहे। त्याला मंजुरी मिळून भरपाईसाठी आता नवीन सरकार येण्याची वाट पाहावी लागेल। सध्या जर पाहायला गेलं तर 2,17,67,000 रुपये निधीची गरज आहे। ही निधी आता लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो। त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर मंजुरी मिळून भरपाईसाठी आता नवीन सरकार येण्याची वाट पाहावी लागेल। आता सरकार देखील आलेलं आहे। लवकरच सत्ता स्थापन होता शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांनो, 1 रुपयात पीक विमा काढला का? रब्बी हंगामात सेवा केंद्र चालकांनी अडवणूक केल्यास करा तक्रार। पीक विमा योजनेला प्रतिसाद अपेक्षित। ज्यादा पैसे मागितल्यास तक्रारी द्यावी। सेवा केंद्र चालकांना प्रति अर्ज शासन देणार 40 रुपये। सध्या जर पाहायला गेलं तर खुशखबरच म्हणावं लागेल। शेतकऱ्यांनो, 1 रुपयात पीक विमा काढला का? रब्बी हंगाम सेवा केंद्र चालकांनी अडवणूक केल्यास तक्रार देखील तुम्ही करू शकता। पीक विमा योजनेला प्रतिसाद अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुन्हा नुकसान भरपाई व पीक विमा देखील मिळेल।
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. शेवटची बातमी आहे. आता नक्की बघा. सध्या जर पाहायला गेलं तर थंडीमध्ये वाढ होणार असून आता काही ठिकाणी पिकांना चांगला दिलासा मिळणार आहे. मात्र 1 डिसेंबर पासून हलक्या पावसाचे संकेत राज्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. हा पाऊस वादळी वाऱ्यासह तुरळक भागात पाहायला मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचेच राहील. रोजच्या अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.